मंत्री नीतीश राणे का कोकण विकास और राजनीतिक मुद्दों पर बड़ा बयान सामने आया, जिसके बाद राजनीतिक गलियारों में हलचल तेज हुई। साथ ही उन्होंने राजनीतिक गठबंधन, हैदराबाद गैजेट और ओबीसी आरक्षण के मुद्दों पर भी अपनी प्रतिक्रिया व्यक्त कर उद्धव ठाकरे पर तीखा हमला बोला। रत्नागिरी आणि कोकण च्या अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची एक बैठक आम्ही जयगड बंदरावर आज आम्ही घेतलेली आहे। या बैठक आणि ह्या इकडल्या प्रवासाचा दौऱ्याचा आमचे काही उद्दिष्ट होते, हेतू होता। आजची बैठक आणि आजचा दौरा हा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांच्या कार्यालयाच्या निगडीत असलेले काही अधिकारी आणि ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनानुसार आजचा माझा दौरा ठरलेला होता। आणि ह्या दौऱ्याचे उद्दिष्ट प्रामुख्याने बंदराचं कोकणाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अजून महत्त्व कसं आपण वाढवू शकतो। मग एक बाजूला बंदर विकास ह्यांना लागणार राज्य आणि केंद्र सरकारकडून पाठिंबा किंवा ह्यांच्या काही सवलती असो किंवा ह्यांना लागणारी मदत। बघा, एक लक्षात घ्या, तो त्यांच्या दोघांच्या पक्षाच्या विषय आहे। कोणी कोणाबरोबर युती करावी, कोणी कोणाबरोबर जावं, हे शेवटी त्या त्या पक्षाचा विषय। आता त्यांना वाटतं की शिवसेना, उबाटा आणि मनसेना एकत्र यावी, तो त्यांचा प्रश्न आहे। उद्धव ठाकरे हा भेभरोसाचा माणूस आहे, हे आम्ही पहिल्या दिवसापासून बोलतोय। उद्धव ठाकरेची पॉलिसीज आहे, वापरा आणि फेका। त्याला लोकसभेच्या वेळी त्यांना काँग्रेस पाहिजे होती, शरद पवार गटातले लोक पाहिजे होते, म्हणून तेव्हा त्यांनी त्यांचे खासदार निवडून आणले। आता मी ऐकलं मातोश्रीवर जे काँग्रेसचे नेते गेलेले, त्यांनी अक्षरशः त्या लोकांना हकलून लावलं असं माझ्या कानावर आलेलं आहे। कारण का बंटी पाटील यांना विरोधी पक्ष नेता विधान परिषदेचा बनवा असं प्रस्ताव गेलेला, तो माझ्या कानावर आलाय की उद्धव ठाकरेंनी धुडकावलाय। उद्धव ठाकरेंना अनिल परबाला बनवायचं आहे। म्हणून उद्धव ठाकरे सारखा माणूस काल काँग्रेसमध्ये बरोबर होता, आज मनसेने बरोबर जातोय। म्हणून काँग्रेस आणि शरद पवार गटातल्या जे काही महाविकास आघाडी सोकॉल्ड होती ना, त्याला आम्ही आता भावपूर्ण श्रद्धांजली द्यायची का, हे त्यांनी आम्हाला सांगावं। आता शेवटी काँग्रेसचा मतदार हा मनसेला स्वीकारणार आहे का, हे उत्तर काँग्रेसवाल्यांनी दिलं पाहिजे। कारण का मनसेना तर बोंगे बंद करून पाहिजे होते मशिदीचे वरचे। त्यांनी सांगितलेलं काय मशिदी जाऊन तपासा, मदरसे तपासा, असं बोलणारे मनसेनेचेच प्रमुख होते। ते काँग्रेसला चालेल का, तो काँग्रेसने उत्तर द्यावं। बघा, एक परत सांगतो, आमच्या ह्या शिवरायांच्या भूमी जिथे आमच्या शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, आमच्या या हिंदू राष्ट्रामध्ये आमचा देश एक हिंदू राष्ट्र आहे। आणि या हिंदू राष्ट्रामध्ये कोण औरंग्या, टिप्या किंवा अशा कुठल्याही जिहादी लोकांचं अगर उदारीकरण करत असेल, मोठं करत, तर त्यांच्या ढोंगणावर लाथ मारून पाकिस्तानमध्ये पाठवण्याची सगळी औषधं आमच्याकडे आहेत। तुम्हाला हे सगळे लाड करायचे असेल, ही मस्ती करायची असेल ना, तर तुम्ही जावा पाकिस्तान, बांगलादेशमध्ये जावा, तिथे तुम्हाला मांडीवर बसवतील। पण आमच्या ह्या हिंदू राष्ट्रामध्ये तुम्हाला कुठल्याही औरंग्याचे उदारीकरण करायला जमणार नाही। मग धाराशिव असो, काही मुंबईचा पण भाग आहे जिथे पॅलेस्टाईनचे झेंडे फडकवले गेलेले आहेत। या सगळ्या हिरव्या सापांना पकडून ह्या लोकांना कसं ह्यालातून बिळातून बाहेर काढून ह्या लोकांना पळवायचे सगळे कार्यक्रम आमचे ठरलेले आहेत। टप्प्याटप्प्याने पाहाल।